बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक जालिंदर अष्टुल राहणार मोहोळ याचा सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपी हा त्याच्या राहत्या घराशेजारी यातील पीडिता ऑगस्ट 2023 रोजी तिच्या आईच्या मावस बहिणीस भेटण्यास गेली असता तिथे आरोपीची आणि पीडितेची ओळख झाली। यातून काही काळानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। तसेच आरोपीने पीडिता अल्पवयीन आहे हे माहिती असून देखील तिच्यासोबत दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी प्रेम विवाह केला। त्यानंतर पीडिता ही गरोदर असल्याने 23 जून 2024 रोजी तिला भारती हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले। त्यावेळी पीडितेची जन्मतारीख ही निष्पन्न झाल्यामुळे आणि सदर पीडिता अल्पवयीन असल्या कारणाने तसेच पीडितेचे वय अल्पवयीन आहे हे माहिती असून देखील आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आरोपीवर गंभीर स्वरूपाचा आरोप मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 376, 376(2)(n) व पॉक्सो कायद्याचे कलम 3A, 4, 5, 6, 8 तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 चे कलम 9, 10, 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अटकेनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर रावटी, अॅडव्होकेट निलेश कट्टीवनी, अॅडव्होकेट वैभव गोंगे, अॅडव्होकेट रोहित थोरात, अॅडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।